सद्गुरू पै माऊली मातोश्री मार्गाला प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्शक्ती आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज एक प्रश्न आला होता, त्या अंगाने जरासं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न असा आहे, भावना प्रधान बुद्धी की बुद्धी प्रधान भावना? त्याचा अभ्यास करताना प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला तसा अनुभव काय? साधनेमध्ये अहंकार आडवा येतोच, पण त्याचबरोबर जर का जवळच्या व्यक्तीने आपल्याशी वाईट पद्धतीने वागली असेल आणि अपमान केला असेल तर तो देखील साधनेमध्ये आडवा येतो का? तो न येण्यासाठी काय करायला हवं? एखादे वादळ सुटले आहे आणि आपण साधना करत असू तर ते देखील जमेल, पण त्याच वादळामध्ये पायाखालची जमीन जर हादरत असेल तर साधना होणे शक्यच नाही. मग तुम्ही बघून बोल. वादळे आपल्या जीवनात येत असतात, त्यावेळेला साक्षीभाव कसा काय लागता येईल? रमेश लाल म्हणून पुण्याचे आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे. थोडक्यात लांबचा प्रश्न आहे, थोडक्यात त्यांना एवढंच म्हणायचं आहे, विचारायचं आहे की सर्वसाधारण माणसं भावना प्रधान बुद्धी किंवा बुद्धी प्रधान भावनेतून वागत असतात आणि त्या वागण्याप्रमाणे प्रत्येकाला चांगला वाईट परिणाम मिळत असतो आणि हे चांगला वाईट परिणाम मिळत असताना आता इथे साधना म्हणजे भक्ती म्हणा किंवा साधना म्हणा, दोन्ही म्हणा की साधना करताना कोणीतरी आपल्याला अगोदर अपमान केलेला असेल की आपल्याला कोणीतरी वेळावर बोललेलं असेल तर ती त्यावेळेला साधना होते का? किंवा एखाद्या वेळेला बाहेर खूप गडबड आहे, वादळ म्हणजे बाहेरच्या बाजूने खूप कल्लोळ आहे किंवा सगळं आहे आणि आपण साधना करीत असू तर ते एक वेळ होते, पण पायाखालची जमीन जिथे बसतो ती जमीन हादरायला लागली, आपली साधना कशी होईल आणि त्यासाठी साक्षीभाव कसा ठेवायचा? आता साक्षीभाव वगैरे भाग आपल्याला नंतर अनुभव पाहायचा आहे. महत्त्वाचा मुद्दा भावना प्रधान बुद्धी की बुद्धी प्रधान भावना? आपण बहुतांशी लोक भावना प्रधान असतो, म्हणजे आपल्या ठिकाणी निरनिराळ्या भावना असतात आणि भावनेतून आपले विचार चालू होतात आणि भावनेतून विचार करताना बऱ्याच वेळेला आपण भावनेतून निर्णय घेतो. आता भावनेच्या भरात जे आपण विचार आचार करतो, कर्म करतो, निर्णय घेतो ते बऱ्याच वेळेला चुकतात का? भावना म्हणजे अंतर्मनातून येणारा हा एक प्रवाह आहे असा विचारांचा की तिथे योग्य अयोग्य हा विचार नसतो. अंतर्मनाकडून होणाऱ्या गोष्टीमध्ये सहज ज्यावेळेला अंतर्मनातून आपोआप होतं असं म्हणतो आपण, तर अंतर्मनात जे संस्कार झालेले असतात त्याप्रमाणे ती भावना असते आणि त्या भावनेतून त्या माणसाकडे चांगले किंवा वाईट, नकारात्मक किंवा सकारात्मक विचार येऊ शकतात. पण बऱ्याच वेळेला ते नकारात्मक विचार असतात आणि नकारात्मक विचार असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनात येतो. आपण म्हणतो ना, दंगली होतात बऱ्याच वेळेला धर्माधर्मामध्ये, जातीमध्ये. पूर्वीच्या काळात जात धर्म मुंबईत त्यामुळे कमी झालं, पण गावागावामध्ये पण अजूनही असू शकतं, माहीत नाही. किंवा पूर्वी म्हणते लालबागला गल्ल्यांमध्ये दादा असायचे, कोंबडी गल्ली गेली आहेत ना कशी. ह्या सगळ्या ज्या मारामाऱ्या सगळ्या ज्या असायच्या ना, त्या भावना प्रधान बुद्धीचं लक्षण, विचार नाही आहे, कळलं ना? म्हणजे आपण आता गल्लीचे दादा आहोत की ह्या गँग आमची, दादाने कोणी काय बोललं की सगळे धावत जायचे, विचार नव्हतं करा हे करायचं चांगलं आहे की वाईट आहे, परिणाम काय होणं माहीत.
आणि मग पोलीस आले की पकडून घेऊन जाणं, प्रत्येकाला ती शिक्षा होणं, हा सगळा प्रकार पूर्वीच्या काळात. आजही राजकीय पक्ष लोकांना भावनेमध्ये वाहतात. म्हणजे त्यांना जर मतं हवी असेल तर भावना प्रधान बुद्धी लोकांची वरवर करायला बघतात, कारण त्याच्यातून लोक विचार करत नाहीत. आणि न विचार केल्यामुळे बऱ्याच वेळेला चुकीच्या दिशेने आपली वाटचाल चालू होते. पाकिस्तानाचे लोक म्हणजे राजकीय नेते किंवा तो राजकीय किंवा जे मिलिटरीचे जे प्रमुख आहेत ते नेहमी भारत आपल्यावर हल्ला करणार आहे, भारत आपल्याबद्दल असं वागतो करून लोकांच्या भावना उद्रेकित करतात आणि त्यामुळे त्यांची खुर्ची बळकट होते. म्हणजे तिथे बाकीचे जे अनेक गोष्टी आहेत तिथे त्यांचं दुर्लक्ष होतं लोकांचं आणि मग युद्धाच्या भावनेतून ते त्या सरकारला का त्या नेत्याला पाठिंबा देतात. म्हणून कधी पण आपण ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पाहतो ते भावनाप्रधान बुद्धीमुळे आपण आपलंही नुकसान करून घेत असतो आणि समाजाचंही नुकसान करतो, दोन्ही बाजू. म्हणून जीवनविज्ञान नेहमी सांगत असतं की भावनाप्रधान बुद्धीपेक्षा बुद्धिप्रधान भावना श्रेष्ठ. बुद्धिप्रधान भावना याचा दुसरा सरळ अर्थ शहाणपणाच्या अधिष्ठानावर वागणं. साधं भावना आणि बुद्धी असं ज्या बुद्धी म्हणजे काय, एक विचार, निर्णायक विचार, निश्चित विचार करण्याची प्रवृत्ती ती भावनेतून असेल तर भावनेचा इतका प्रभाव आपल्यावर असतो की आपण अनिष्ट विचार जास्त करतो. अंधश्रद्धा ही भावनाप्रधान बुद्धीचं लक्षण. अंधश्रद्धेने माणसं बरं करतात. बऱ्याच अंधश्रद्धा असतात आपल्याकडे, देवा धर्माच्या नावाखाली काही असतं. आणि त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला जे सकारात्मक विचारातून जीवन जगायला हवं ते कळत. आपण दोन पद्धतीचे विचार करणारी माणसं, एक सकारात्मक विचार आणि एक नकारात्मक. लहानपणापासून आपल्याला नकारात्मक विचार करण्याची सवय लावलेली भावनेत. जरासं काय मनाचे विचार आपण रागावतो, चिडतो, दुःखी होतो, निराश होतो, ही सगळी नकारात्मक भावना असतात. त्या नकारात्मक भावनेतून आपले विचार सुरू होतात आणि त्यामुळे इथे भावनेतून म्हणजे बहुतांशी आपण भारतीय भावनाप्रधान बुद्धीचे परंपरा. बघा तुम्ही पूर्वीच्या काळी बाहेरचे लोक आपल्यावर हल्ला करायला आले तर पहिलं काय केलं, देवळं तोडली, आपल्या भावनेला हात घातला. तरी त्यांना काय सुचवलं, तुमचा परमेश्वर आमचा काय वाकडा करू शकत नाही. बघा तुम्ही विचार करा कसं असतं. त्यामुळे त्या भावनेने माणसाचा कॉन्फिडन्स निघून गेला भारतीय लोकांचा. गोव्यामध्ये ज्या वेळेला पोर्तुगीज आले आणि त्याच्यामध्ये अनेक लोक त्याच्यावर हल्ला केला, त्यामुळे गोव्यामध्ये देवळं खूप, मुंबईपेक्षा गोव्यामध्ये अगदी देवळं आहेत ना भरपूर. तर तिकडच्या लोकांनी काय केलं, आपल्या देवांना विहिरीत कुठे लपवून ठेवलं. बघा कशी गमत, भावनेत होती भावना. देवाने आपलं रक्षण करायचं की आपण देवाचं रक्षण करायचं. देवाने आपलं रक्षण करावं म्हणून आपण देवपूजा करतो ना. आपली भावना काय, देवाने आपल्या संकटात वाचावं, देवाने आपल्याला मदत करावी, ही आपली भावना आहे. आणि या भावनेतून ही देव आपल्या मूर्त्या लपवल्या. मूर्ती म्हणजे देव अशी एक भावना आहे माणसाला. म्हणून म्हणतो नकारात्मक विचार नाही माणूस करत, ते योग्य आहे की अयोग्य. पण जीवनविज्ञाने आपल्याला विचार करायला शिकवलं. सद्गुरूंनी आपल्याला विचार करायला म्हणजे बुद्धीचा वापर करायला शिकवलं. नुसती बुद्धी उपयोगाची नाही, तिला परत भावनेची आवश्यकता असते. ज्या माणसाकडे कसल्याच भावना नाही, आपण म्हणतो कसला माणूस, दगड आहे काय माणूस, त्याला कसली भावना नाही असं म्हणतो ना आपण. कारण एखादा माणूस हसत नाही, रडत नाही, काही तुम्हाला साथ देत नाही, काही बोलत नाही, तर आपला बसलाय गपचूप. तर त्यावेळेला आपण कसला हा माणूस, कारण माणूस म्हणलं की भावना असायला हवी तरच जीवनामध्ये ओलावा आहे. पण त्याला बुद्धीचं अधिष्ठान हे जीवनविज्ञाने ठासून सांगितलं. आणि बुद्धीचं अधिष्ठान म्हणजे योग्य आणि अयोग्य
विचारांचा सारासार विचार करणं म्हणजे बुद्धी. इथे बुद्धी बुद्धी याचा अर्थ समजून सांगतो. योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचा विचार आपल्याला आधी असला पाहिजे. पण आपण तसं करत नाही. आपण भावनेतून काहीतरी भांडतो बिंटो आपण, म्हणजे नेमका काय करतो, भावनेतून वाहत असतो ना. कोणीतरी अपमान केला, आपल्याला केवढं मोठं काहीतरी मोठं आपलं घबाड घेऊन गेल्यासारखं वाटतं ना. कोणीतरी मनामध्ये इतकं टोचलं जातं की त्याच्यातून मग आपली भावना इतकी उद्दीपत होते आणि त्याच्यातून आपले वेडे वाकडे विचार करतो, चांगले विचार होत नाही. इथे अंतर्मनामध्ये जर सुसंस्कार असतील तर त्यातून जर भावना असेल तर ती सुसंस्कृत भावना असेल, त्याच्यावर विचार चांगले होतात, त्या व्यक्तीसाठी सगळं चांगलं. पण सर्वसाधारणपणे अंतर्मन अगदी शुद्ध आहे वगैरे असा काही प्रकार नसतो. अंतर्मन अशुद्ध असतं का? अंतर्मनामध्ये देहभाव आहे आणि देहभावामुळे संकुचितपणा आहे. मी आणि माझं हे आपण आपलं चाललेलं असतं सगळं जीवन. मी, माझं, माझे कुटुंब, माझी मुलं ह्याच्या बाहेर नाही जात. आपण त्याच्यातच फिरत असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला इथेच सुख हवं असतं. माझं, माझे कुटुंब, इथे सगळं चांगलं झालं पाहिजे, सगळं बरं झालं पाहिजे, एवढा प्रति विचार असतो. पण त्या विचारातून दुसरा विचार नकळत आपल्याकडे असतो, बाकीच्यांचं वाटेल ते होतं, माझं चांगलं झालं. बघा तुम्ही विचार करा, बोलत नाही पण तो बॅक ऑफ द माइंड म्हणून एका शब्दाचा दुसरा अर्थ असा असतो, मी सुखी झालो म्हणजे झालं, बरं झालं, मला काय करायचं लोकांचं, बोलतो ना आपण. म्हणजे काय, लोकांचं काय पण होते, मला काय पडलंय. ही जी विचारसरणी आपली आहे त्या विचारसरणीतून आपण भावनाप्रधान बुद्धीचे झालेलो आणि इथे परिमावलीने आपल्याला सावध केलं की ते बुद्धीचा वापर करा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना का केली पाहिजे असं सदूने म्हणे, का करायला शिका, का करायचं, असं का करायचं हा विचार करा. लग्न ठरवतं गावी देवीला जाऊन पत्रिका दिली पाहिजे, भावना आहे ना. जर तुमचा कोणता मुलगा जर अति हुशार आहे तर कशाला जायला पाहिजे, बस इथे 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 देवी येणं ठेवणे चालेल, त्याचं म्हणणं बरोबर असतं. पण ज्याची भावना आहे गावी देऊन ती पत्रिका ठेवल्याशिवाय बाबा खरं नाही वाटतं, काय लग्न होणारच नाही असं वाटतं ना, तो त्या पद्धतीने विचार करा. तिथे वाद असतात, परत बऱ्याच अशी पण वाद होतात. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंदाने जगायचं हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. प्रत्येक क्षण आपल्याला आनंदातून जर जगायचं असेल तर तिथे आपल्याकडे शहाणपणा, जी गोष्ट आपण करायची ती का करायची ह्याचा सगळा विचार आपल्याकडे असला पाहिजे. तो जर विचार नसेल तर आपण योग्य मार्गाने चालू त्याची गॅरंटी नाही. लक्षात ठेवा. दर मंगळ इथे यायचं आहे माहिती आहे ना, पण येतात नातेवाईक कोणते जाऊन दे होते आले भावना प्रधान कळलं का. इथे आपल्याला माहिती, इथे येऊन आपण काहीतरी चार गोष्टी ऐकतो आहोत की सगळ्या साधनेच्या गोष्टी ऐकतो आहोत की सतत स्मरण होत आहे. तिथे तो 1 तास 2 तास आपण बसतो ते काय चांगलंच आहे आपल्यासाठी, हे ज्याला जो रेग्युलर त्याला कळतं. पण सगळे रेग्युलर असतात का? नाही. जरासं इकडे तिकडचं काय झालं तर घरात भांडण झालं तरी येत नाही. कारण काही असू शकतं. म्हणजे ह्या गोष्टीला जो प्रायोरिटी दिली पाहिजे, महत्व दिलं पाहिजे, ते आपण देत नाही. आपण विचार नाही करत कोणतं केलेलं चांगलं. आता घरात समजा वादावी झालं तर काय केलं पाहिजे, मंगळवाराचं जाऊ देते पाहिजे, डोकं शांत होईल. हा विचार करता लवकर होईल, नाही घरात बसून आणखी डोकं खराब होईल. कळलं ना. आणि म्हणून आपण एखादी गोष्ट का करायची आणि कशी केली पाहिजे ह्याचा ज्यावेळी आपण सतत विचार करायला लागतो त्या आपली बुद्धी चालायला लागते. बुद्धीचा इथे वापर करतो आपण. मेंदूला थोडंसं योग्य पद्धतीने जर आपण ताण दिला, ताण द्यावा लागतो. बुद्धीला ताण देत नाही आपण. बुद्धीला असे विचार केले की बुद्धी तल्लप होते. नाहीतर कोणीतरी सांगितलं चला चला, उठा उठा, बसा बसा, तर बुद्धी काय, बुद्धीचं काम संपलं.
असं जसं नुसतं आपण इकडे तिकडे फिरतो तसं फिरतात माणसं, असंही होतं. म्हणून दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जे करायचे ते का करतो त्याच्यामागे आपल्याला त्याचा हेतू आपल्याला व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. सगळे करतात म्हणून आम्ही करतो असं वाटतं ना. दिवाळीत फटाके सगळे उडवतात, त्याचा सगळा त्रास आहे सगळ्यांना माहिती आहे. धूर येतो, आवाज येतो, सगळं ज्यांच्या घरात प्राणी असतात त्यांचे हाल होतात, सगळं माहिती आहे. पण दिवाळीत फटाके का वाजवले पाहिजे? आणि परंपरेने वाजवतो म्हणून आम्ही वाजवतो आणि मुलांना आम्ही ते शिकवतो. चल फुलबाजी घे, भाजला भिजला की आणखी डोक्याला ताप असतो. पण हे करताच कामा नये. ह्याच्यातून वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, म्हणजे अगदी सगळी प्रदूषण आहे. त्याच्यात एकही फायदा नाही. फटाका वाटला पण आनंद झाला असं काय होतंय का? उलट आपण कानावर हात ठेवतो. बघा तिथे फटाका आधी कानावर हात ठेवतो, वाजून दे. अरे एवढी जर काय हे असतं मग कशाला करतोय ही गोष्ट? पण दिवाळी म्हटली की फटाके घेतोच, एक तरी घेऊया, थोडं तरी घेऊया, हे सगळं चाललं. हे शिकवतो गण, आई वडील मुलांना शिकवतात आणि तीच भावना तिची पुढे परंपरेने चालू होते. हे अजिबात करता कामा नये. हे जर विचार केला तरी ती बुद्धिप्रधान भावना की बाबा दिवाळीत एकमेकाशी आनंदाने राहा, एकमेकाला खाऊ पिऊ घाला, सगळ्यांना एकमेकाला भेटा, प्रेमाने बोला. इथे दिवाळी आहे, फटाके वाजून दिवाळी साजरी होते. पण आहे कोण आता बघा, इथे जर आता भारत जिंकला इथे फटाके वाजायला लागतात. का? भावनाप्रधान बुद्धी. लक्षात घ्या, भावनाप्रधान बुद्धी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर आनंद साजरा करा. अरे फटाके वाजवून पण आनंद साजरा करतो का? बघा ना, आपल्याला खरा आनंद होतो का फटाके वाजवले तर? अजिबात आनंद होत नाही. कान फटात जर कान फाटत मारत नाही पण कान फाटले जातात. हा जो विचार आपण जर करायला लागलो तर बुद्धिप्रधान भावनेचा आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जीवनामध्ये जर आपण विचार करायला लागलो की हे मी करतो ते याचं सकारात्मकता आहे की नकारात्मकता आहे, ही जरी गोष्ट लक्षात आली ना. म्हणून कोणी जर अपमान केला, कोणतरी वेडवाकडे जरासं बोललो, आपल्याला परंपरेने शिकवलं आहे त्याने अरे म्हटलं की आपण का रे म्हणायचं. आणि ते बोलल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही मनामध्ये ना. तोडलं नाही, दोन शब्द त्याला, दोन शब्द आपण चार शिकले दिले. तर कसं वाटतं, हा आपण चार दिलं त्याला. अरे पण ही भावनाप्रधान बुद्धी आहे. समोरचा माणूस काय बोलतो त्याप्रमाणे तू तसा वागतोस, म्हणजे परावलंबी झालास. तो बोलला म्हणून मी बोललो, तो बोलला म्हणून मी बोललो, असं जे चाललेलं असतं. आणि त्याच्यातूनच आपण नकारात्मक विचार करतो. म्हणजे समजा एखादा चांगला मोठा माणूस आहे, मजबूत आहे, मनात त्याच्यावर राग आहे, पण आपण त्याला मारू शकत नाही, मारायची इच्छा असेल पण समोर बोलत नाही. तो गेल्यानंतर बोलतो काय माणसं समजतात स्वतःला आणि काय करतात, म्हणजे तुझा नकारात्मक विचार चालूच झाला. प्रतिक्रिया ही जी भावनेतून जेव्हा देतो आपण, तर तो राग व्यक्त करतो, की निराशा व्यक्त करतो, की दुःख व्यक्त करतो, हे सगळे नकारात्मक गोष्टी आहेत. लक्षात जीवनामध्ये जितक्या आपण नकारात्मकतेच्या दृष्टीने विचार करायला लागतो, आपलं जीवन सगळं नकारात्मक होतं. आणि त्याच्यामुळे नकारात्मकातून आनंद नाही मिळत. रागावून आनंद झाला असं कधी झालंय का? मी खूप रागावलं, मला बरं वाटलं, असं काय आहे का? नाही, उलट कुठेतरी आपल्याला त्याचा सल असतो. म्हणून नेहमी आपण ज्यावेळेला म्हणतो की एखाद्यावरती रागवायचं असतं किंवा एखाद्याला वाटतं आपण त्याला त्याचा रागाने त्याला बोललं पाहिजे, चार शब्द चांगल्या आणखी काहीतरी केलं पाहिजे, किंवा द्वेष येतो मनातून त्या व्यक्तीबद्दल बोलताना. तर मनात द्वेष मात्र असतो. कधी कधी द्वेष त्याला बोललेला का मनात द्वेष निर्माण होतो, द्वेषाच्या भावना निर्माण होतात. असं करणं म्हणजे आपण विष प्यायचं आणि समोरचा म्हणून मरतो का बघायचं. एखाद्या माणसावर जेव्हा आपण द्वेष करतो, म्हणजे आपण द्वेष करतो ना. द्वेष म्हणजे काय? आपण मनातल्या मनात द्वेष आपल्या मनामध्ये तो सुरत असतो, समोर बाहेरून दाखवत पण नाही. जरा थोडं हल्ली जरा सुधारल्यासारखं वाटतं, बोलायचं नाही, पण मनात असतोच. म्हणजे मनात तो द्वेष म्हणजे माणूस एखादा विष प्यायला, मी विष पिणार तो मेला पाहिजे असं कधी होतं का? मग हे आपल्यालाच आपण सांगितलं पाहिजे की हे रागवण्याचा काही अर्थच नसतो जीवनामध्ये. शांतपणे कसं जगायचं हे शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी निश्चय पाहिजे आपल्याकडे की हे आपल्याला रागवताच कामा नाही. काही हो, आपण शांतपणे त्याच्यावर विचार करून त्याचा
व्यवस्थित त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे की व्यवस्थित परिस्थिती, त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून साधना ही फार पुढची गोष्ट आहे. पण नुसतं जीवनामध्ये इकडे तिकडे आपण एकमेकाशी जे संबंधित होत असतो आणि बोलत असतो, काही गोष्टी सांगत असतो, आणि त्याच्यातून जर आपण सकारात्मकतेतून एकमेकाशी चांगले संबंध ठेवले, चांगल्या विचारात, चांगला विचार कसा, मी पण सुखी पाहिजे तू पण सुखी पाहिजे, हा सगळ्यात चांगला विचार. फक्त मीच सुखी झालो पाहिजे हा विचार नकारात्मक आहे, लक्षात ठेवा. फक्त मला सुख मिळालं म्हणजे झालं असा ज्यावेळेला एखाद्याला विचार येतो, म्हणजे मीच सुखी झालो म्हणजे दुसरा दुःखी झाला तर मला काही पडलेलं नाही. म्हणून सतत हा एक विचार असला पाहिजे, मलाही सुख हवंय आणि सर्वांना सुख हवंय. आता सर्वांना सुख हवंय मला जर ते आपल्या कुटुंबात हा नुसता विचार केला तर तिथे वाद घालायचे नाही हे कळतं आपल्याला. वाद घालून कोणच सुखी होत नाही. संवाद साधता आला पाहिजे, वाद नाही घालायचा. संवाद साधताना बोलताना तुमचं टोन स्थिर असतो, शांत. नंतर मी रागवत नाही, पण असा जोरात बोलत असतो आपण की त्या शब्दातून कळतं की हा माणूस रागावला आपल्याला. आपण म्हणतो ना काही काही लोक रागावतात, अशा रागावून टोन त्याचा वाढत जातो. तेव्हा आधी झाला अरे तुझा आवाज कमी कर, मग त्याला कळतं आपला आवाज कमी होतो. संवादामध्ये ह्या गोष्टीला महत्व आहे की आपण सकारात्मकतेतून, समोरचाही माणूस आहे, मी माणूस आहे, काही लागलं असेल, दुखलं असेल, अपमानास्पद झालं असेल तर तिथे आपल्याला आपल्याकडनं जर एखादा अपमान झालं तर आपल्याला लगेच माफी मागता आली, अरे हा मी बोलताना चुकलंय माझ्या, माफ कर, क्षमा. सगळं बरोबर बाजूला होतं खरं सांगायचं. पण काही माणसं समजा तुम्ही कोणाची क्षमा व्हायचं तर तुम्हाला क्षमाच करेल याची गॅरंटी नसते, कारण तो न सोडत. पण तुम्ही सोडलं पाहिजे, तो न सोड, मी कशाला सोडू असा विचार करायचा नाही. तो समोरचं काय करायचं करतोय त्याचं कर्म त्याच्याकडे. आपल्याला त्याला माफ करून मोकळवायचं की तुमचं मनातले सगळे वाईट भावना बाजूला होतात. लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरची व्यक्ती वेडावाकडं बोलते तर तुम्हाला माहित नाही, दुसरं कोणतरी तुम्हाला येऊन सांगतं तो ना तुझ्यामध्ये असं बोलत होतं, मला म्हणतो बघतो मी त्याला, असं होतं ना आपल्याला. त्याचं कर्म त्याच्याकडे, त्याच्या बोलण्यावर आपला कंट्रोल नाही, आपल्या स्वतःवर आपला कंट्रोल आहे. लक्षात घ्या, आपल्याला काय बोलायचं हे आपल्याला कळलं कसं. आणि त्यामुळे इथे आपल्याला कसं वागलं पाहिजे की राग येतो, राग आला तर काय केलं पाहिजे असं होतं ना. सवय राग म्हणजे भावना, रागाची भावना स्फुरते आतून, द्वेषाची भावना स्फुरते. तिथे तर खरं म्हणजे देवाचं स्मरण करायला कारण म्हणजे का करायचं ते ह्यासाठीच करायचं असतं. पहिले देव मिळण्यानंतर देवाची अनुभूती येणारी पुढची गोष्ट. पण रोजच्या जीवनामध्ये आपल्याला स्थिर मनाने, शांत मनाने जीवनाकडे पाहता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीकडे पाहता आलं पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला स्थिर मनाने, शांत मनाने सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे. प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, कोणाला प्रॉब्लेम नसतात, काही जणांना अडीअडचणी येणार, पण त्या सगळ्या गोष्टीला स्थिर मनाने सामोरं गेलं तरच आपल्या मनाला समाधान येतं. लक्षात ठेवा, तिथे मन स्थिर राहिलं की तिथे आपण शांत असतो, आनंदात असतो. पण जर आपण स्थिर नसू, तिथे आपल्याकडे अनिष्ट जर विचार चिंतन यायला लागलं तर आपण अस्थिर होतो. आणि अस्थिरपणामध्ये ती भावना इतकी वाईट पद्धतीने मागते, वाईट विचारातून, अनिष्ट विचारातून आपण व्हायला. आणि म्हणून आता शिकायचं हेच आपल्याला, मी म्हणतो जीवन विचारायला तर शिकायचं काय, स्थिर मन करायला शिकायचं, खरं सकारात्मक विचार करायला शिकायचं. म्हणजे आम्ही सद्गुरूंचे शिष्य, चांगली गोष्ट, शिष्यात म्हणायला हरकत नाही. पण जर माझं मन स्थिर नाही, माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत, मी अनिष्ट चिंतन करतोय, निराशाजनक जीवन जगतोय, मग मी शिकलो काय? स्वतःला आपण हाच प्रश्न विचारला, जर मी शिकलो काय? सद्गुरूने आपल्याला एवढं चांगलं ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानातून त्याने हा विषय म्हटला, बुद्धिप्रधान भावना श्रेष्ठ आहे म्हणाले. बुद्धिप्रधान म्हणजे विचारपूर्वक आपण समोरच्याचं हित व्हावं ह्या भावनेतून जेव्हा वागत असतो तेव्हा ती सकारात्मकता असते.
आता आपल्या घरात एखादा मुल खूप आरडाओरडा करत आहे, भांडण करत आहे, म्हणजे भांडण आरडाओरडा करत आहे, तर एखादे आई वडील काय करतात, घेतात छडी आणि धोड सोडतात असं असतं ना. पण एखादे आई वडील कसे असतात, शहाणे असतात की बाबा ह्याला कुठे दुखत आहे, ह्याला काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे आरडाओरडा करतोय, मग त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. ते मग लगेच समजणार नाही, पण हळूहळू पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने. तर आई पण ओरडते, वडील पण ओरडतात, तो मुलगा पण मोठा होता आणि ओरडतच होतो. संस्कार आहे ते, भावनेतून आरडाओरडा करणं. काही घरामध्ये बघा लोक खूप आरडाओरडा करत असतात, घरात कुटुंब असतात ना, कारण सगळ्यांना सवय झाली ते, ह्याने ओरडलं की त्याने ओरडलं, त्याने ओरडलं की त्याने ओरडायचं. शांतपणे असं घर क्वचित दिसतं परत. इथे बुद्धिप्रधान भावना पाहिजे, म्हणजे हा निश्चय झाला पाहिजे आपल्याला, कुठे वाद घालायचा नाही. जीवन हे सहजपणे आनंदाने आपल्याला जगता येतं जर आपण विचारपूर्वक जीवन जगायचं. अडीअडचणी आल्या तरी त्या अडीअडचणीतून सुद्धा आपलं मन द्विधा मनस्थितीत जाता कामा नये. तिथे शांतपणे स्थिरपणे कसं वागायचं हे कळलं पाहिजे. त्यासाठी देवाची भक्ती आहे. देवाची भक्ती जी आपण करायची असते खरी ज्ञानपूर्वक, की हे भक्ती करत असताना आपलं मन शांत असतं, म्हणजे आपण जीवन जगत असतो. भक्तीमध्ये काय असतं, ज्या देवाची भक्ती आपण करत होतो, आपण सद्गुरूची भक्ती करतो, किंवा अनेक देवदेवतेची भक्ती करतात, तर त्या देवदेवतेकडे त्याकडे आपल्याला सगळं काही चांगलं मिळावं म्हणून भक्ती करत असतात. आपल्याला स्वतः जीवनरीतीने इथे परत आपल्याला पाहण्याची दृष्टी वेगळी दिली. फक्त मला हवं नाही तर सर्वांना मिळावं अशी भक्ती आपण करतो. तिथे तुम्ही गेलात मनात, तिथे प्रार्थना म्हणा चांगली गोष्ट आहे, पण प्रार्थनेचा भावार्थ काय, सर्व सुखी झाले पाहिजे. साधा भाव, साधं म्हणजे तुम्हाला हे सगळं एवढं 4 ओळी म्हणायला पाहिजेत का? सर्व सुखी होण्याचा व्हायचं म्हणजे काय, बुद्धी मिळाल्याशिवाय तो चांगला वागणार नाही, म्हणून चांगली बुद्धी मिळाली पाहिजे. आरोग्य चांगलं असल्याशिवाय तो चांगला व्यवस्थित राहू शकत नाही, कारण आरोग्याचं पोटात दुखायचं तो काय अजून बोलेल आपल्याशी, पोटात दुखतच करणार ना. म्हणजे इथे सर्वांचं भलं झालं पाहिजे, म्हणजे बुद्धी चांगली मिळाली पाहिजे, आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे, मन शांती सुख मिळालं पाहिजे, मन मजबूत असलं पाहिजे, म्हणजे आनंद असतो, म्हणजे ऐश्वर्य मिळालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात ह्यासाठी एका वाक्यात म्हणायचं एकच शब्द, भलं. भलं होऊ दे. आणि हे भलं होऊ दे जर ते आपल्याला सर्वांचं भलं, म्हणजे कुठे हात जोडले आपण देवळाकडे कुठे जा, परमेश्वराकडे मागताना सर्वांचं भलं व्हावं हे सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं. आपल्याला माहिती ना, आपल्याला मला मिळालं पाहिजे पाहिजे एवढंच विचार करतो ना. म्हणजे महाराजांनी म्हणजे कोकणात गणपतीच्या वेळेला जेवढी जायच्या वेळेला गाराणं घालायचे ना, गाराणं घालायचं काय म्हणायचे, तो कोण शत्रू आहे त्याला हा पुढचा गणपती दिसतो नाही, आणि मग सगळे बाकीचे म्हणत होय महाराजा म्हणायचे. पूर्वीला काय म्हणत असेल ना, आपल्याला माहित नाही. पण ही जी वृत्ती आहे आपली संकुचित आणि इतरांच्या अंगाने त्यांचं वाईट व्हावं, हे मनामध्ये जे आपल्या येतं ती नकारात्मक भावना आपली आपल्याला अनिष्ट जीवन जगायला शिकवते. आणि त्याच्यामुळे साधं चांगल्या अंगाने जीवन जगू शकत नाही आपण. त्याच विरुद्धचं आपण सर्वांचं भलं व्हावं, कोणी चांगलं केलं त्याचं कौतुक व्हावं, कौतुक केलं पाहिजे. कोणीतरी आता आपल्या बाजूला नवीन स्कूटर घेतली की नवीन गाडी घेतली, कौतुक झालं पाहिजे ना. आपण काय विचार करतो, कुठून पैसे आणतोय माहित नाही, काय एवढा कसा पैसा आणतो, हा उलटा विचार येतो आपल्याला. म्हणजे इथे काय होतं, नकारात्मक विचार येतो. कोणतरी घेतलं तर घेऊन दे, त्याला ऐश्वर्यामध्ये मिळू दे, कसा करतो काय करतो, इथे आपल्याला कशाला जायचं, कोणाच्या घरात घुसायचं काम. पण बाजूच्या घरात काय चाललंय भिंतीला कान देऊन आपण ऐकत असतो. बाजूला जातो गडबड जातो, तुला काय पडलं, भांडत तर भांडून द्यायचं, काय कर, तुला मदतीला पण तर जा, बाकी तू जाऊ नको. पण कान आपले सगळे तिकडे असतात, पण भिंतीला कान असतात असे म्हण आले आपल्याकडे, ते आपण ऐकत होतं, काय बोलतात काय बोलतात. हे नाक खोपसण्याची वृत्ती आपली याची आहे, ती नकारात्मक भावना आहे. प्रत्येकाला आपलं खाजगी जीवन आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं, प्रत्येकाला आपली स्पेस असते. म्हणजे नवरा बायको असली प्रत्येकाला आपापली स्पेस असते. त्या स्पेसमध्ये जर ते घुसायला लागले एकमेकामध्ये, तिथे भांडणं होतात. भांडण का होतं, एकमेकाच्या इथे नाक खूप असतात, नको तू असं का करतो, तू असं का करतो, ह्याच्यातच. पण प्रत्येकाने त्याला जे आवडतं तो करतो ना. वाईट करत असेल तर तुम्ही बोला,
आता म्हणून मी माझी स्पेस समोर दारू पीत बसलं तर ते काय बरोबर नाही. ती स्पेस तशी तोडायला पाहिजे. अयोग्य गोष्ट असेल तर स्पेस तोडायला काही हरकत नाही, पण आपल्याला चांगली गोष्ट करत असेल तर चांगली गोष्ट करू दे. आता समजा तुम्हाला इथे यायला आवडतं, सगळं जे आवडतं, पण घरच्या माणसाला आवडत नसेल, पण तो म्हणतो काय शिकली आहेस, जरा काय तुम्ही बोला बघा, जरा काय जाऊन उपयोग तुझा, म्हणून मी येत नाही, कळलं? म्हणजे हा आणखी किती चांगला. आता अशी बोलणारी माणसं भेटली तर तुम्ही काय करणार? मनात म्हणा देवाचं भलं पाहिजे. न बोलणं शहाणपण. तिथे पण शिकवायला जाऊ का, तो असं नाही तसं नाही, तिथे वाद सुरू होतात. कारण समोरच्या माणसाला तुमचा वीक पॉईंट माहिती आहे. तुम्हाला जर इथे पकडलं की तुम्ही गपचूप बसणार किंवा आरडाओरडा करणार, पण तुम्ही शांत बसणं हा महत्त्वाचा. आपण प्रतिक्रिया द्यायची नाही, भावनेतून प्रतिक्रिया देतो. शांतपूर्ण विचार केला म्हणजे बुद्धीच्या अधिष्ठानावर जर आपण विचार करायला गेलो तर बुद्धिप्रधान भावनेतून आपण प्रतिसाद देतो. म्हणून प्रतिक्रिया द्यायची नाही, प्रतिसाद द्यायचा. ही आपल्या स्वतःला सांगत राहण्याशिवाय ती सुधारणा होणार नाही. तुम्ही म्हणाल अरे त्याने एवढं बोललं मी काहीच बोलत नाही, आम्हाला काय आहे की नाही मानपान. हे मानपान आम्हाला आहे की नाही ह्यालाच अहंकार म्हणतात. तो अनेक मानपान तोडलं, तुमचं काय बिघडलं? तो काहीतरी आरडाओरडा केला, तुमच्याकडे काय बोललं, तुम्ही शांतपणे बसा ना, गपचूप बसा. काही दिवस गेल्यानंतर तो माणूस स्वतःहून शांत झाला, ह्याच्यावर काय परिणाम होत नाही. तर मला एक गोष्ट सांगितली, दोघं नवरा बायको भांडायचे. मग ती गेली त्या गुरुकडे का, मग त्याला सांगितलं एक पाणी दिलं, मंतरलेलं पाणी, तोंडात ठेवून बस. नवरा आला तर काही बोलायचं नाही, काय बडबड बडबड बड. तो बरोबर आहे का बडबड बड, की तोंडातलं पाणी तोंडात बोलणार कशी, जरी इच्छा झाली तरी. बरेच दिवस गेल्यामुळे त्याला वाटलं अरे ही खूप शांत झाली, स्थिर झाली, आता हिला बोलायची काय गरज नाही, ऐकतच नाही तर काय सोडून दे. आणि तोही चूप बसायला झालं तो भांडणं कमी झाली ना. मग ती खुश झाली. त्या गुरुला जाऊन सांगितलं अरे काय मंतरलेलं भांडणं कसलं नाही, साधं पाणी दिलं तुझ्या. प्रतिक्रिया द्यायची जी वृत्ती आपली असते ती थांबली तर वाद थांबतात. लक्षात घ्या, आपण प्रतिक्रिया द्यायला धावतो म्हणजे आपण कोणतरी इतका आपला अहंकार सुरलेला असतो की त्याच्यातून आपण प्रतिक्रिया देतो. आणि त्यामुळे दिवसभर जे आपण करत असतो तेच साधनेच्या वेळेला आपल्याला विरोधात करतं. जर तुम्ही दिवसभर ह्याच्याशी मांडलाय, त्याच्याशी अपमान केलाय, त्याला काहीतरी बोललाय, त्याला काही झालं, तर साधनेच्या वेळेला तेच आपल्या समोर येतं आणि तीच आपली मोठी अडचण असते साधनेला. म्हणून तुम्ही म्हणाल अरे मी साधनेला सकाळी लवकर उठतो वगैरे सगळं बसतो आणि बसलो की मग काय होतं, रात्रीचे एक आदल्या दिवसाचे विचार तिकडे यायला लागतात. तो माणूस समोर दिसायला लागतो, नको होतो तो. आणि त्याच्यातून आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं पाहिजे, ह्या विचारात वागत साधना जात बाजूला. म्हणून साधना किंवा भक्ती, मी म्हणून भक्ती करा. साधना हा ज्ञानमार्ग आहे, भक्ती ज्ञानपूर्वक भक्ती ही जी आपण करायला लागलो तर ती आपल्याला आधार देते. सर्वसाधारण माणसं प्रापंचिक, त्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान हवं, ही पहिली गोष्ट. भक्तीसाठी सुद्धा ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपल्याला भक्ती केली पाहिजे. आणि ह्या भक्तीतून आपण आपला अहंकार कमी करायचा असतो. सद्गुरू किंवा कोणत्याही देवदेवतेची जी आपण भक्ती मनापासून करतो ती मनाने करायची असते. कर्मकांडातून ती करण्यापेक्षा मनाने म्हणजे ज्यावेळेला आपण म्हणतो मानस पूजा हा शब्द वापरतो ना, त्यावेळेला आपण एखाद्या स्थिर असतो, शांत, आणि मनाने त्या देवतेची किंवा सद्गुरूची आपण ज्यावेळेला चांगले चांगले विचार तिथे जोपासत असतो आणि त्या चांगल्या चांगल्या विचारातून पूजा करत असतो, त्यावेळेला कर्मकांड कोणतंच होत नाही, पण मन मात्र शांत होतं. लक्षात घ्या, मनाला जर स्थिर करायचं असेल, शांत करायचं असेल तर मनाने भक्ती करायची. मी तुम्ही मग अशी फुलं आणली, हार आणले, अगरबत्ती आणली आणि सगळं धूप केला, हे केलं, ही भक्ती वाईट आहे का? आहे चांगली, पण त्याच्याच मागे इतक्या अडकतो की मन आपलं स्थिर होत नाही, शांत होत नाही, तसेच थकून जातो आपण. बघा तुम्ही गणपतीच्या दिवसात गणपती आणला घरी, आणायला वेळ, मग फक्त भजी यायला वेळ लागतो, मग त्यासाठी काय काय बनवायला वेळ लागतो, मग ही फुलं आणली का, हे आणलं का, ते आणलं, ही धावाधाव असते. संध्याकाळी थकून बिचारा बसतो का घरातला माणूस धडपडत असतो तो, किंवा तेवढं जात नाही, मग लोक येतात परत पाहुणे जेवायला, मग तेवढं जेवण सुरू होतं.
म्हणजे आनंद एकांत वाटतो, नाही असं नाही, पण मन शांत नाही होत. कारण ह्या धावपळीतच आपण इतके गुंतले जातो की आपल्याला जे मनाला जे समाधान वाटायला पाहिजे ते समाधान होत नाही. मनाने पूजा करताना ही कर्मकांड येत नाही. मनामधून तुम्ही फुलं वाहा, मनाने अगरबत्ती लावा, मनाने धूप घाला आणि मनाने त्या देवतेचं दर्शन घ्या. मग ते सद्गुरू असतील किंवा आणखी कोणी देवदेवता असतील. तेव्हा जेव्हा आपण हे मनाने जे आपण करायला लागतो तर मन आपलं स्थिर होतं आणि मन स्थिर होणं हेच भक्तीचं पहिलं साध्य आहे. लक्षात ठेवा. मन जर शांत आणि स्थिर होत नसेल तर ती भक्ती राहत नाही. लक्षात लोकांना हे कळत नाही. बऱ्याच वेळेला आपण उत्सव वगैरे जे साजरे करतो ना ते कर्मकांडामध्ये इतके अडकतो आपण की मन आपलं स्थिर होत नाही. मन शांत म्हणजे खोटं समाधान होतं. अरे का आपण छान कार्यक्रम केला, हे आपलं खोटं समाधान असतं. आपण थकलेलो असतो, त्या मनामध्ये काही त्रागा असतो, कार्य करताना कुठे बोललेला असतो, ओरडलेलं असतं, हे पण होतं. असं काय नाही, सगळे चांगले चांगले बोलतात आपल्याला. आणि म्हणून आपल्याला मन जर स्थिर व्हायचं तर आपल्याला जाणीवपूर्वक ज्ञानपूर्वक ती भक्ती केली पाहिजे. भक्ती करताना ती ईश्वराची भक्ती करतोय किंवा देवाची भक्ती करतोय तो भाव असला. सद्गुरूची भक्ती करत असताना सद्गुरू व्यक्ती नव्हे तर सद्गुरू हा देवच आहे की ते अनंत स्वरूप त्या रूपाने प्रकट आहे, ह्या भावामध्ये भक्ती झाली. आपण सद्गुरू रूपाची भक्ती करत असताना हा भाव जर धरला नाही तर आपली भक्ती पूर्ण होत नाही. सद्गुरूंची पण भक्ती करताना सद्गुरूंप्रती देवत्वाचाच भाव असला पाहिजे तर त्या भक्तीला अर्थ आहे. आपण सद्गुरूंचं ज्ञान खूप मोठं आहे, ते महान आहेत वगैरे सगळं सांगतो, पण देवत्वच दिलं नाही तर तिथे देवपूजा होत नाही. दिव्यत्वाचा भाव जेव्हा आपण धरतो त्या दिव्यत्वाच्या भावातून सद्गुरूंशी आपण शरण जातो. म्हणजे काय, दिव्यत्वाला शरण जायचं असतं, दिव्यत्वाला नमस्कार करत असतो आणि दिव्यत्वाच्या भावनेतून त्यांच्याशी किंवा त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती खरी भक्ती असते. तिथे बाह्यांगाने काही दाखवायची गरज नाही. म्हणून मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा भवबंधन सुख समाधान इच्छा. मनाला प्रसन्न करता येणं, प्रसन्न ठेवणं ही भक्ती आहे. मन जर प्रसन्न नसेल तर ती भक्ती राहत नाही. त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार सगळे येतात. म्हणून प्रसन्न मन होण्यासाठी सकारात्मक विचार करावे लागतात. म्हणून इथे सद्गुरूंचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे सद्गुरू भक्ती जे असतील त्यांनी सद्गुरूंचं सतत स्मरण करावं. सद्गुरूंनी काय सांगितलं हे ज्ञान आपल्याकडे सतत असलं पाहिजे. त्याचे कळत नकळत ते विचार आपल्याकडे यायला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण प्रतिसाद द्यायचा आहे. सर्वांशी संबंध ठेवायचा चांगला म्हणजे काय, आपल्या बोलणं, आपला विचार, आपलं आचरण समोरच्याला टोचणारं असू नये. जरा सुद्धा निर्मळपणे आपल्याला समोरच्याशी संबंध ठेवता आला तर तिथे भक्ती होते, तिथे आनंद असतो. तुम्ही कोणाच्या घरी या निर्मळपणे त्याच्याशी सगळं चांगलंच गोष्टी जर बोललात तर त्या समोरच्या माणसाला आनंद असतो आणि आपल्याला आनंद असतो. पण काही लोकांची कशी सवय असते ना, तू चांगला वेगळा म्हणतात पण अमुक अमुक काळामध्ये तू असा वागला होतास, झालाय तर मन बिघडलं, कळलं. मग ते सगळं वर्णन करून काहीतरी झालेलं असेल, खोटं बोलत नाही, खरं सांगतोय, पण तू असा बोललास हे काय चांगलं केलं नाही, तू तसं वागला म्हणजे काय चांगलं केलं नसं. तो मनात म्हणा कशाला आलास तू इथे बोलायला, कळलं. तो परत बोलवणार नाही तुम्हाला, या परत या म्हणून बोलणार पण नाही. जिथे आपण जातो तिथे जेव्हा चांगल्या विचारातून मनातून आपल्या त्यांचं हित व्हावं, त्यांना आनंद मिळावा, तुम्ही म्हणून ज्याच्या घरात जाल ना तिथे पहिले कृतज्ञतेने जा. पहिली कृतज्ञताच की ह्या माणसाने आपल्याला सन्मान केला, आपल्याला बोलवलाय म्हणून त्याच्याशी कृतज्ञ व्हायला पाहिजे. आणि कृतज्ञतेतून जेव्हा तुम्ही त्या माणसाच्या सगळ्या गोष्टीकडे पाहायला लागला तर सगळे गुण तुम्हाला दिसायला लागतील, कृतज्ञता असेल तर. आणि वाईट गुण दिसला तर तिथे आपण दुर्लक्ष करू आणि तिथे चांगल्याच गोष्टीचा विचार करायला लागतो. म्हणजे सकारात्मकता जर हवी असेल तर कृतज्ञतेचा भाव आपल्याला भरपूर धरावा लागतो. कृतज्ञता नुसती शब्दाने बोलून व्यक्त होत नाही, खरं सांगायचं ती आतूनच यावी लागते. जसं राग आतून येतो ना, तशी कृतज्ञता आतून आली पाहिजे. कोणीतरी आपल्यासाठी खूप काहीतरी केलेलं आहे, ही ज्या भावना आपल्याकडे सहज पुरायला लागते तेव्हा ती कृतज्ञता असते की समोरच्याचं भलं व्हावं असं वाटतंच आपल्याला.
विचार पण होत नाही, ती भावनाच येते भला होऊ दे, ज्याचं जो समोर त्याचं भलं व्हावं, ही ज्या भावना तिथे होते त्याच्यातून आपले विचार चांगले, म्हणजे ती भावना पण बुद्धी चांगली असते, कृतज्ञतेच्या अधिष्ठानाची. म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला ज्यांच्याशी आपले संबंध येतात, रोज असतील, कधी पुढे मागे असेल, काही गोष्टी घडलेल्या असतात, चुकीच्या असतात, आणि पण चांगलं चांगलं काय केलं हे आठवा. समोरच्या व्यक्तीने काहीतरी चांगलं पण केलेलं असतं आणि काही वाईटही केलेलं, पण वाईट धरून ठेवतो आपण, चांगलं लक्षात घेत नाही. आपण वाईट काय केलं ते समजतो, तो काहीतरी मला असा बोलला होता, असा बोलला होता, असा बोलला होता, असं जेव्हा आपण पकडतो त्यावेळेला आपलं मन हे अंतर्मनामध्ये तो द्वेष राहतो. द्वेष हा पटकन निघत नाही, अंतर्मनाचा हा स्वभाव आहे. अंतर्मन अनिष्ट गोष्टीकडे वळणं हा आज आपला स्वभाव आहे. जीवभाव होता म्हणून देहभाव होता, आणि देहभावात असल्यामुळे अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्याला खूप वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक देवाची भक्ती करा म्हणतो, जाणीवपूर्वक सद्गुरूंची भक्ती केली. साधना ज्यावेळेला आपण म्हणत असतो तर साधना ही पुढची पायरी आहे. पुढची पायरी म्हणजे तिथे विचार रहित अवस्थेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. पण आपल्या मनामध्ये एवढे विचार येत असतात, आणि म्हणून डोळे बंद करून बसा म्हटलं तरी विचार सुरू होतात, बाकीचं जाऊ दे, काय नको नको ते विचार येतात. म्हणून मग गेल्या वेळी मी सांगितलं होतं, विचाराशिवाय राहता येतं का ते बघण्यासाठी ढेडाळकडे बघा. किती लोकांनी बघितलं, 1 मिनिट काटा चालतोय, विचार रहित अवस्थेत पाहायचं. विसरले सगळे पण टाळ्या वाजवा. किती जमतं हा विचार करा, कारण हा अभ्यास आहे. ह्या अभ्यासातून जे आपण पाहतो की मन स्थिर व्हायला शिकलं पाहिजे आपल्याला, तर तुम्हाला मनामध्ये अनिष्ट विचार आला त्याला बुद्धी म्हणजे जाणीवपूर्वक बाजूला काढता आला पाहिजे. नाही, हे बरोबर नाही, हे आपल्यालाच समजलं पाहिजे. मी असं बोलणं हे बरोबर नाही, मी असं वागणं बरोबर नाही, तर मला ह्याच पद्धतीने प्रतिसाद दिला पाहिजे. हे जेव्हा आपण मनाला वळवायला लागतो तेव्हा शुद्धीकरण असतं. हे शुद्धीकरण जे म्हणतो मनाचं ते आपोआप होत नाही. अगदी देवाच्या भक्तीमध्ये किंवा साधनेमध्ये जेव्हा एखादा साधक पारंगत होतो तेव्हा त्याच्याकडे शुद्ध भावना निर्माण होतात, शुद्ध विचार यायला लागतात. तो एक प्रकार वेगळा आहे. पण आपण खालून वर जातो, डायरेक्ट वरून खाली आलं तर बरं कळलं, म्हणजे शुद्ध जातो. मग तुम्ही खाली खाली आलं तर तुम्ही शुद्ध राहाल. पण आपण आधीच सगळ्या भावनेतून बिवनेतून अगदी बरबडलेली माणसं आहोत. खरं बरबडली व्यापलेली आहे, आणि त्याच्यावर एकदम शुद्ध भावनेने मी वागेन असं म्हणून होत नाही. तिथे तुम्हाला सद्गुरूंची कास धरावी लागते, किंवा एका देवतेची का भक्ती करावी. पण देवतेची भक्ती करण्यापेक्षा देवता तुम्हाला सांगत नाही योग्य काय योग्य काय, सद्गुरू सांगत असतात. आणि त्यामुळे सद्गुरूंची भक्ती नेहमी म्हणतो श्रेष्ठ भक्ती. श्रेष्ठ भक्ती का, की सद्गुरूने आपल्याला जे जे ज्ञान दिलंय त्याची आठवण होते आपल्याला, आणि त्या आठवणीतून आपण कसे वागतो हे आपल्याला कळतं. जर चिंतन करायला लागलात दिवसभरात आपण कसे वागतो हे जर आपण स्वतःकडे त्रयस्थपणे, आपल्याकडे त्रयस्थपणे पाहता येत नाही आपल्याला. पण जर शांतपणे बसला दिवसभर काय काय घडल्या घटना आपण बघायला लागलो तर बऱ्याच वेळेला आपण चुकीचं वागलोय, तिथून काही ठिकाणी बरोबर वागलोय हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग चुकीचं वागलोय तिथे आपल्याला कसं चांगलं वागलं पाहिजे ह्याचा विचार तिथे करा. बुद्धिप्रधान भावना म्हणतो तिथे की आपल्याला लोक सुखी झालेले पाहिजे, ते लोकांनी आपल्यामुळे आनंद लोकांना मिळाला पाहिजे, की कुठेही आपण भेटलो सगळ्यांनी आनंदात राहिलं पाहिजे. ही सद्भावना आपल्याला सतत असेल तर आपण कोणी इतराचं काही अपमानास्पद बोलायला जाणार नाही, किंवा काहीतरी वेळवाकडे त्याला टोचलेलं बोलणार नाही. समजा म्हणून कसाही वागणं, म्हणून म्हणजे समोरच्या माणसावर आपलं वागणं अवलंबून ठेवलं तर आपण परावलंबी होतो. म्हणून मनाला शुद्ध होण्यासाठी स्वतःच आपल्याला सकारात्मक विचारातूनच पाहता आलं पाहिजे. आणि हे सकारात्मक विचारातून पाहता 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 पुढे साधनेकडे आपली वाटचाल सुरू होते. म्हणून साधना सर्वांना जमत नाही असं बऱ्याच लोकांची तक्रार असते. का, कारण अंतर्मनामध्ये असलेले ज्या दुर्भावना आहेत आपल्या अनिष्ट, आपल्यालाच कळत नाही की आपल्याकडे ह्या अशा आहेत. म्हणजे राग, निराशा, आळस, द्वेष, मत, ह्या सगळ्या जे अंतर्मनामध्ये असलेल्या भावना आपल्याला स्थिर करायला, मन स्थिर करायला देत नाही, मनाला स्थैर्य देऊ शकत नाही. हे साधनेच्या वेळेला त्याच उपावर देतं काही ना काही रूपामध्ये. आणि म्हणून ज्याच्याकडे भक्ती असेल
तो सद्गुरूंच्या स्मरणातून आपल्या स्वतःला स्थिर करू शकतो. ज्याच्याकडे सद्गुरू भक्ती आणि सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मला जीवन जगायचं आहे, हा जर दृढ भाव असेल तर तो सकारात्मकतेने त्याची वाटचाल सुरू होते. कधी कधी चुकेल सुद्धा, असं नाही, वागताना कधी चुकतं, कारण अंतर्मन आपली जुनी वाट दाखवतेच कधी पटकन. जरा दुर्लक्ष केलं की रागवत जातो आपण, थोड्या वेळानंतर लक्षात उगीच रागवतो, मग जरा चूक होत. पण सुरुवातीपासूनच आपल्याला अजिबात रागवायचं नाही हे आपण स्वतःला सांगायचं. कोणाचा द्वेष आपल्याकडे येता कामा नये, कोणाबद्दल अनिष्ट चिंतन येता कामा नये. मदोन्मत्ता म्हणजे सत्ता गाजवण्याची आपल्याला जी कुमकुमी असते ती येता कामा नये. आपण सत्ता गाजवतो, थोडंसं काय कोणाकडे वराडावडा करायला तयार असतो. त्यामुळे सकारात्मक विचारातून जीवन जगायचं. नकारात्मक विचार आणि सकारात्मक दोन प्रकारचे जीवन आहे. नकारात्मक विचारातून आपण अशुभ प्रारब्धाला आमंत्रण देतो, महत्वाचं लक्षात. आणि सकारात्मक विचारातून आपण शुभ प्रारब्धाला आमंत्रण. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला ह्या गोष्टीचं निरीक्षण परीक्षण करता आलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो निरीक्षण परीक्षण करा स्वतःचं, जगाचं नाही. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपल्या मनातले विचार आपल्याला चांगले कळतात. आपल्या मनातले विचार समोरच्याला कळतील याची काय सांगू शकत नाही. बोलला तर कळतं, नाही तर काय कळणार. पण आपल्याला चांगलं माहिती असतं की आपल्या ठिकाणी ही नकारात्मक विचार होता की हा सकारात्मक विचार होता. मग तिथे आपणच आपलं चिंतन करून ही सकारात्मकतेकडे कसं वळायचं हे शिकलं पाहिजे. म्हणजे ही सुद्धा भक्तीचाच प्रकार. परत आपण भक्तीवर विचार करतोय. ही जी भक्ती आहे आपल्याला, ती भक्ती म्हणजे सद्गुरूंप्रती शरणागत होणं. शरणागत का व्हायचं? आपला अहंकार दबण्यासाठी शरणागत होतो. सद्गुरूंना मोठेपण देण्यासाठी होतो असा भाग नसतो. सद्गुरूंना सद्गुरू मोठेच आहेत, महान आहेत. तू कसा वागशील त्याच्यावर तुला मिळेल. म्हणून आपण खूप लहान आहोत आणि सद्गुरू महान ही भावना बरोबर. पण तेवढ्याच न थांबता सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे मला वागायचंय, त्यासाठी मला शरणागती. आणि म्हणून ह्याच ठिकाणी आपला अहंकार कमी होतो. म्हणून सद्गुरूंकडे नमस्कार करताना आपला अहंकार कमी व्हावा हे पण मागायला हरकत नाही. खरं मागणं काय काय मागायचं, आपल्याकडे सकारात्मक विचारातूनच आपलं जीवन जगता येतं. म्हणून सकाळी उठल्या उठल्या काय करा, आपल्या शरीराकडे पहा. आणि परमेश्वराने ही सुंदर शरीर दिलंय आणि म्हणून आनंदाने मी आज उठला नसतं काय कोण विचारलं तुम्हाला? त्याबद्दल कृतज्ञ व्हायला पाहिजे. उठल्यानंतर सकाळी उठलं म्हणून कृतज्ञ होण्यासाठी खरं आहे ना, चमत्कार आहे. तो उठता सकाळी उठता म्हणजे काय, उठलाच नाही काय करणार, असं होत नाही. म्हणून उठल्यानंतर कृतज्ञ व्हा आणि त्या कृतज्ञतेतून दिवसाची सुरुवात करा. तिथे परमेश्वराला नमस्कार करा, तिथे सद्गुरू नमस्कार करा. म्हणून परमेश्वर जोपर्यंत व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत सद्गुरू भक्ती करणं हे साधकासाठी अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. म्हणून भक्तीतून ज्ञान प्रगट होईल आणि भक्तीतून ज्ञान प्रगट होईल तेव्हा आपलं जीवन आपण आनंदाने जगू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की हे जीवनात आपण सकारात्मकतेतूनच पाहायचं आहे. कुठेही प्रतिक्रिया द्यायची नाही याची सवय लागते. आपल्याला पटकन बोलायची सवय आहे. तो असा आपलं की आपण पटकन त्याच्यावर बोलायला लगेच तयार होतो. विचारच नाही करत कोणत्या क्षणाचा. थोडा विचार करा आणि काय बोलायचं ते लक्षात घ्या. जर तो प्रतिसाद तसे द्यायला लागलं तर आपोआप आपली सकारात्मकतेतून आपण पाहायला लागतो आणि त्याच्यातून मन स्थिर होतं. कारण थांबायचं कळलं की मन स्थिर होतं. थांबायचं कळत नाही त्यावेळेला बरोबर बोलून आपण मोकळं होतो आणि त्यामुळे मन मात्र अस्थिर होतं. किंवा त्या बोलण्यातून आपण काहीतरी कोणाचं मन दुखावतो. त्या दुखावण्यातून पण अनिष्ट परिणाम आपल्याकडे येत असतं. म्हणून कोणाचं मन न दुखावणं हेच सत्कर्म. त्यामुळे सत्कर्म म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगतात. सगळ्यात सोपा आहे कोणाचं आपल्याकडनं मन दुखवता कामा नाही. हे ज्यावेळेला आपल्या मनामध्ये पक्का येईल त्यावेळेला त्या पद्धतीने आपण सकारात्मकतेतून पाहायला लागतो. आणि सकारात्मक पाहता पाहता साक्षी भाव फार पुढची गोष्ट आहे. फक्त आपण सद्गुरूंचे भक्त आहोत की सद्गुरूंची चरणी आपण आहोत या भावातून जो भक्त राहत राहील त्याचा अभ्यास अधिक होईल. म्हणून साक्षी भावातून कसं पाहिजे ही पुढची गोष्ट आपण नंतर पुढे कधी विचार करायला लागू त्यावेळेला समजून घेऊ. आता इथेच हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज